धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत आदिवासी बांधवांना दिलासा दिला आहे। महसूली जमिनीच्या पट्ट्यावर मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना लवकरच वन जमिनीच्या पट्ट्यांवर लागू करण्यात येतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। शिरपूर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलसह विविध शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी व फार्मसी कॉलेज, मंदिरे, स्मारके आणि अन्य विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले। 1200 खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय सुरू झाल्याने धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मध्य प्रदेशातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे। शिरपूर आणि परिसराचा सर्वांगीण विकासासाठी एका भावासारखे पूर्ण ताकदीने उभे राहू अशी भावनिक घोषणा देखील त्यांनी केली। तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी पुढाकार घेतला जाईल। अर्णावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता दिली जाईल अशी घोषणा करत त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्याचाही शब्द दिला। धुळे जिल्ह्यात गेल्या 1.5 वर्षात तब्बल 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचे सांगत भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ही आजच्या काळातील प्रमुख गरज असल्याचे सांगत शिरपूरने या त्रिसूत्री साधलेला विकास राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। अभियांत्रिकी, औषध निर्माण आणि कृषी महाविद्यालयांमुळे शिरपूर उत्कृष्ट मानवी संसाधन पुरवणारे केंद्र बनत असल्याचे त्यांनी नमूद केले। शिरपूर येथे आयटी पार्क उभारण्यासाठी अँकर इन्व्हेस्टर शोधले जातील आणि त्याबाबत लवकरच चर्चा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बधाने, आमदार आदेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमशा पाडवी, धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणालबाबा पाटील, डॉक्टर हिना गावित, शिरपूर नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, मुकेशभाई पटेल आणि धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अंडरग्राउंड गटारे, पिण्याचे पाणी आणि लाईट आहे आणि ते 4थी शिकलेले, 5वी शिकलेले, 8वी शिकलेले त्यांना टेक्सटाईल पार्क मध्ये 15 ते 17,000 मुलांना नोकरी दिलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे जीवन जगतायत। एक साहेब आणखी मागतो, आमच्या तालुक्यामध्ये आयआयटी पार्क नाही, आयटी पार्क नाही आहे, MIDC नाही आहे। हे दोघांची गोष्ट साहेब आपण करायला पाहिजे। हा काळाच्या युगामध्ये 4 तालुक्यांचा, मोठे 4 तालुक्यांचा हा जिल्हा झालाय। 2 कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त आणि 2 आदिवासी जिल्हा, 2 आदिवासी तालुके आणि 2 दुष्काळग्रस्त तालुके अशा प्रकारचा आमचा जिल्हा आहे। याच्या माध्यमातून अनेक अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागतं। इथे कुठलं आम्हाला जवळचं शहर नाही, जवळचे कुठलेही इंडस्ट्रियल टाउनशिप नाही, जवळचं कुठलंही आम्हाला रेल्वे स्टेशन नाही, जवळचं कुठलंही एअरपोर्ट नाही, कुठल्याही प्रकारचं मायनिंग नाही आणि मग सगळ्या बाबतीत वंचित असलेला धुळे जिल्हा बऱ्याच वेळा अधिकारी सुद्धा कंटाळा करतात इथे यायला आणि मग जवळपास 40-50 निवाऱ्यासोबत सगळ्यात मोठी गरज आहे की शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची, पढ़ाई, दवाई और कमाई या 3 गोष्टी आज प्रत्येक व्यक्ती करता अत्यंत महत्वाच्या आहेत। आणि नेमकी ही गोष्ट जर कोण्या द्रष्टे नेत्याच्या त्या ठिकाणी मनामध्ये आली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अमरीशभाई पटेल। लाजवेल अशा प्रकारचं हॉस्पिटल हे शिरपूरमध्ये तयार झालं। आता धुळे मागास राहणार नाही। ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे। पुढचं इंडस्ट्रियल मॅग्नेट हे धुळे आणि नंदुरबार असणार आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या धुळ्यामध्ये या ठिकाणी येत आहेत। आता नुकतंच केमिकल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात जवळपास 1600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या धुळ्यामध्ये आम्ही फायनल केली आहे। त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आम्ही केवळ MOU करणारे लोक नाही आहोत, आम्ही MOU ला प्रत्यक्ष उद्योगामध्ये परिवर्तित करणारे लोक। त्यामुळे हे जेवढे MOU
हे धुळे जिल्ह्याकरता केले आहेत ते सगळे उद्योग या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करून दाखवू. आणि आदिवासींना जे वन जमिनीचे पट्टे मिळालेले आहेत आपण त्या संदर्भात निर्णय घेऊन महसुली जमिनीच्या पट्ट्यावर ज्या ज्या सरकारच्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना या वनपट्ट्यावर मिळतील अशा पद्धतीचा निर्णय हा आपण निश्चितपणे करू आणि आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिलासा देऊ. अमरीश भाईंनी या ठिकाणी MIDCचा एक मागणी केली आहे. निश्चितपणे अमरीश भाई तुम्ही आम्हाला जागा सांगा कुठे करता येईल. मी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी MIDC तयार करण्याकरता आमच्या मंत्र्यांना सांगेन. आणि त्यासोबत आपण IT पार्क बद्दल देखील बोलला. आपण पहिल्यांदा तुम्ही आणि मी आणि जयकुमार भाऊ मिळून इथे एक अँकर इन्व्हेस्टर शोधू. IT पार्क करणं सोबत पण जोपर्यंत अँकर इन्व्हेस्टर येत नाही तोपर्यंत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर राहतं. पण आपण मनामध्ये आणलं तर निश्चितपणे IT पार्क करणं हे काही फार कठीण नाही आहे. आपण काम करू आणि मग या ठिकाणी तो IT पार्क आपण एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू. आपण अरुणावती नदीवर 5 बंधारे करण्याची मागणी केली आहे. निश्चितपणे या बंधाऱ्याला आम्ही मान्यता देऊ आणि अशा प्रकारचे बंधारे या ठिकाणी आपण करू. जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पालकमंत्र्यांचे मी अभिनंदन करेन की त्यांनी आज आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या कारभारामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक असं इंजिन तयार केलेलं आहे की ज्यामुळे गतिशीलता वाढेल, पारदर्शिता वाढेल आणि ज्यामुळे लोकांची कामं होणं हे अत्यंत सोपं होईल. अमरीश भाईंनी जी केलेली कामं आहेत ही सगळी कामं पाहिल्यानंतर मला त्यांच्याकरता हे म्हणावंसं वाटतं की हवा की जद में रहकर भी जो बुझने नहीं पाता वो दीपक अपनी मिट्टी की गवाही दे ही जाता है. तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को, तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को कि पत्थर भी अगर चमके तो मूर्त बन जाता है. अशा प्रकारचं कार्य अमरीश भाई तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. आणि एखादा नेता चोरून नेता आला असता तर मी अमरीश भाईला नक्कीच चोरून नेलं असतं. पण अशी कुठलीही सोय नसल्यामुळे शिरपूरकरांच्या सेवेमध्ये त्यांना या ठिकाणी ठेवतो. आज जे शिरपूर त्यांनी बदललेलं आहे अशाच पद्धतीनं यापुढे देखील अनेक प्लॅन त्यांचे आहेत. आज मला ते सांगत होते जाता मला तेही सांगितलं पाहिजे. एक अतिशय चांगली ड्रायव्हिंग स्कूल ते तयार करतायत. द्रष्टा नेता कसा असतो तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये ड्रायव्हिंग वेगवेगळ्या बाजूला होतं. लेफ्ट हँड ड्राईव्ह आणि राईट हँड ड्राईव्ह अशा पद्धतीनं दोघांमध्ये फरक आहे. त्यांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये परदेशात चालवता येईल या दृष्टीनं ते व्यवस्था करणार आहेत. आणि त्यासोबत त्यांना जर्मन भाषा असेल किंवा इतर भाषा ही झुजबी शिकवण्याचं काम म्हणजे या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकलेला प्रत्येक ड्रायव्हर हा किमान 2 ते 2.5 लाख रुपयाचा पगार हा परदेशामध्ये कमवेल. अशा प्रकारची दृष्टी ठेवणाऱ्या अमरीश भाईंचं आणि त्यांना यामध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आणि त्यासोबत केळवणी मंडळ हा जो त्यांचा दुसरा परिवार आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.